नमस्कार मित्रांनो. खरं तर राजकारणावरती भाष्य करणं पर्पजफुली टाळावं असं मी ठरवलेलं आहे. पण काय म्हणतो की आपण आपल्याला राहवत नाही. काही गोष्टी अशा असतात की व्यक्त व्हाव्याशा वाटतात कारण तेच आपलं माणूस असण्याचं प्रमाण असतं, व्यक्त होणं. तर व्यक्त होताना सगळ्यात पहिल्यांदा की महाराष्ट्रामध्ये आता आपल्या निवडणुका येऊ घातल्यात आणि आपल्याला आता सजग नागरिक म्हणून मतदानाचा जो हक्क आहे तो आपण बजावला पाहिजे. पण ह्या प्रोसेसमध्ये आपण बघतोय की महाराष्ट्राने जो आहे तो संबंध देशाला एक वैचारिक बैठक असलेला एक राज्य किंवा एक प्रगल्भ राज्य जे सुसंस्कृत आहे आणि ते देशाला विचार देतं असं महाराष्ट्र आपलं राज्य हे सदैव तत्पर राहिले की आपल्या भारत देशाला आपण विचार दिलेत. आपल्या वेगवेगळ्या महापुरुषांच्या माध्यमातून म्हणा किंवा राजकारणामध्ये पण आपले मोठमोठे धुरंधर व्यक्तिमत्व आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेले आहेत आणि त्यांनी आपल्या देशाला एक छान पद्धतीने दिशा दिलेली आहे. आपलं कार्यकर्तृत्व जे आहे ते आपल्या सगळ्यांसमोर छान पद्धतीने मांडलेलं आहे आणि त्यांनी संबंध देशाचं नाव जगाच्या पाठीवरती उंचावलेलं आहे. अशी देखील थोर महान अशा व्यक्ती आपल्या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये झालेल्या आहेत. आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो विषय गाजतोय तो विषय म्हणजे लाडकी बहीण योजना आणि त्याला संलग्न असलेले वयस्कर वयोवृद्ध लोकांची पेन्शन असू द्या किंवा अशाच पद्धतीच्या जे तरुण वर्ग आहेत त्या तरुण वर्गांना काही आर्थिक मदत असू द्या. पण ह्याच्यामध्ये बेसिक गोष्टी जर आपण बघितल्या तर सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या पिढीला मुलगा असो किंवा मुलगी असो तर सगळ्यात महत्त्वाचं जी गोष्ट आहे ती गोष्ट म्हणजे काम, नोकरी. तर नोकरी ही खूप गरजेची आहे आत्ताच्या पिढीला कारण आत्ताची पिढी जी आहे ती भरकटत चालली आहे. आपण सोशल मीडियाच्या जाळ्यामध्ये अशा पद्धतीने अडकत चाललो आहे की आपल्याला कळत नाही आहे की आपण कुठल्या दिशेने चाललेलो आहे. सतसत बुद्धीचा आपला जो घात होत चालला आहे तो काही यावरच आहे. असू द्या, तो टॉपिक नाही आहे आज. आज मला बोलायचं आहे की एक महाराष्ट्रामध्ये आपल्या एक अवलिया म्हणजे एक वयस्कर वयोवृद्ध असे राजकारणातील धुरंधर व्यक्तिमत्व आहेत. तो एक माणूस माणूस म्हणूच शकत नाही आपण, आपल्याला महामानव म्हणावं लागेल. कारण ह्या वयामध्ये एवढ्या पद्धतीने सभा घेणं, तेवढंच ठामपणे आपले विचार क्लिअर असणं आणि आपले मुद्दे छान पद्धतीने जनतेसमोर मांडणं आणि आपली जी वैचारिक काय म्हणतो आपण बैठक आहे ती सुस्पष्ट करणं आणि आपले विचार हे सुरुवातीपासून शेवटपर्यंत सेमच आहेत. ह्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं दुमत नाही आहे आणि तो बदल झालेला नाही. कुठल्याही प्रकारचं प्रलोभन जरी आलं तरी त्याला थारा न देता आपल्या विचारांवरती ठाम असलेले ज्या व्यक्ती या महाराष्ट्रामध्ये आहेत तर ती व्यक्ती म्हणजे आदरणीय शरद पवार साहेब. खरंच या व्यक्तीविषयी काय बोलावं, म्हणजे एक माणूस म्हणून, महाराष्ट्राचा नागरिक म्हणून मी खूप आदर करतो त्यांचा. ना मी त्यांच्या पार्टीच्या कुठल्या गोष्टीशी बिलॉंग करतो किंवा कुठल्याच राजकीय विचारधारेशी मी जोडलो गेलेलो नाही आहे. पण मला तो माणूस, त्याची जी स्पिरिट आहे त्या व्यक्तीचं, तर ते काही यावरच आहे. म्हणजे पवारसाहेबांना मानलं पाहिजे की ह्या वयामध्ये एवढ्या सभा घेणं आणि त्या सभेला जाणं, तेवढा प्रवास करणं आणि म्हणजे तो काय विचार असेल की मला माझा पक्ष वाचवायचे, मला माझं कुटुंब वाचवायचं आहे आणि मला हे जी लोकं आहेत ज्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवला आहे तर माझा जीवामध्ये जीव असेपर्यंत मी माझे विचार सोडणार नाही. मी ज्या गोष्टीसाठी बनलो आहे, ज्या गोष्टीमध्ये माझा हातखंड आहे, त्या राजकारणाविषयी त्यांना इतकी आपुलकी आहे. इवन मला तरी असं वाटतं आहे की त्यांच्याविषयी अपशब्द वापरणारे राजकारणातील काही व्यक्ती देखील घरी गेल्यावरती ब्रश काढत असतील आणि आपल्या जिभेला घासत असतील, म्हणत असतील की माफ करा, आम्ही तुमच्याविषयी अपशब्द वापरले. आणि देवाला देखील म्हणत असतील की माफ कर देवा, आम्ही राजकारणातला जो आमचा गुरु आहे किंवा मार्गदर्शक आहे, जो इथून पुढच्या पिढ्यांना मार्गदर्शक ठरणार आहे, असे आदरणीय पवार साहेब. तर
खरंच म्हणजे त्या माणसाविषयी काय बोलावं आता तुम्हालाही कळत असेल की तो माणूस काय आहे. बापरे! म्हणजे पक्षाचं चिन्ह तुमच्या हातातून काढलं जातंय. तुमच्या कुटुंबावरती पण कशा पद्धतीने घाला केला जातोय आणि चहूबाजूनी तुम्हाला चितपट करण्यासाठी बरीच लोकं अशी टपलेली आहेत, की त्यांना नाही का ते करायचंच आहे. तरी पण तुम्ही ठामपणे उभं राहताय आणि त्या गोष्टींना ह्या वयात पण लढताय. म्हणजे हे आयडिओलॉजिकल डिफरन्स जो आहे म्हणजे समजा एखादा बाप आहे आणि एक मुलगा आहे आणि बापाने ते उभं आयुष्य कष्टाने काढलेलं आहे आणि तो मुलाला सांगतोय, की ही जी लेगसी आहे ती अशीच मिळालेली नाही आहे आणि मुलाला असं वाटतं, की "तू काय केलंस माझ्यासाठी?" तो आपल्या बापाला प्रश्न विचारतो, की "तू काय केलंस?" म्हणजे सहजगत्या किंवा इझिली ज्या गोष्टी काही लोकांना मिळतात, त्या गोष्टीचं त्यांना महत्त्व नसतं. असंच काहीसं काही लोकांचं झालं असावं असं मला वाटतंय. कारण हे उभं करणं आणि हे टिकवणं आणि त्यातनं तरुण जाणं आणि स्थिरावणं ह्या राजकारणात एवढं सोपं नाही आहे. खरं मानलं पाहिजे आणि मला असं वाटतंय, की तुम्ही मत शेवटी कोणाला पण द्या. पण त्या व्यक्तीचा आदर करायला आपल्याला शिकलं पाहिजे. एक माणूस म्हणून आणि एक सुसंस्कृत महाराष्ट्राचा नागरिक म्हणून आपण त्या व्यक्तीचा आदर केला पाहिजे. राजकारणातले मुद्दे आपले बेरोजगारी, महागाई आणि आपल्या मुलांचं जे शिक्षण आहे हे असलं पाहिजे. कारण हेल्थकेअर सिस्टीम अशा पद्धतीने ढासळलेली आहे, की तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये जाऊन तुमच्या कुटुंबातील प्रियजनांवरती ट्रीटमेंट घेऊच शकत नाही. तुमचा जो काही तुटपुंजा जो काही तुमचा इन्शुरन्स असेल 1.5 लाख 2 लाख तो साधारणतः आठवड्यामध्ये संपून जाईल. एवढे बिल्स आज महाराष्ट्रामध्ये मोठ्या-मोठ्या प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये केले जातात आणि लोकांचा खिसा खाली केला जातो. म्हणजे भ्रष्टाचार आधी देखील होत असेल, आता देखील होत असेल. पण आधीच्या आणि आत्ताच्या भ्रष्टाचारामध्ये काय फरक आहे, की लोकांना त्यावेळेस झळ एवढी बसत नव्हती. आता काय होतं लोकांचे अक्षरशः कपडे उतरवले जातात आणि पुढे गेल्यावरती त्या व्यक्तीला असं वाटतं, की ओह नो! नागरिकांचा करगुटा काढायचा राहिला. तो करगुटा पण हेच लोकं सोडत नाही आहेत. लक्षात घ्या. अशा पद्धतीची अवस्था झालेली आहे. तुमचं मासिक बजेट जे आहे ते कोलमडलेलं आहे आणि तुमचं जी येणं आहे म्हणजे आर्थिक तुमचं जे येणं आहे तर त्याच्यामध्ये तुमची तारांबळ आणि धावपळ उडालेली आहे, की कशा पद्धतीने हे कुटुंब सावरावं आणि हा खर्च निभावून घेऊन जावं. कुठल्याही पक्षाला मतदान करा किंवा कुठल्याही आयडिओलॉजीला तुम्ही फॉलो करा. पण आपल्या घरची चूल ही आपल्यालाच पेटावावी लागणार आहे आणि आपल्या कुटुंबातील प्रियजनांचं, व्यक्तींची काळजी आपल्यालाच घ्यावी लागणार आहे. त्यामुळं मुद्दे सोडून तुम्ही वेगळ्याच मुद्द्यांमध्ये भरकटत बसला आणि पर्सनली घेऊन नाही का, तुम्ही वेगळ्याच गोष्टींमध्ये अडकला, तर तुम्ही तुमच्या पायावरती दगड, धोंडा जे काही आहे ते मारून घ्याल आणि पुढची 5 वर्ष अजून तुम्ही दुःखामध्ये घालवाल असं मला वाटते. त्यामुळं सजग नागरिक होऊन योग्य विचार करून योग्य निर्णय घ्या आणि रिस्पेक्ट करायला शिका मोठ्या माणसांचं.